त्याच्यामध्ये पहिले तुम्ही सवाल पूछू शकतो मैं बराबर जाऊ तुम्ही मराठीत विचारताय नाही कोण पत्रकार परिषद त्यांनी बोलवली पत्रकारांना निवेदन देऊन त्या पत्रकार परिषदेला सुरुवात करा तर त्यांनी काय पण तुम्हाला पर्टिक्युलर पीसी तुम्ही सुद्धा अटेंड केली आहे ती आपणही केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणी केली यापेक्षा या महत्वाच्या मुद्द्यावर तुमचं काय श्रेय आहे त्याच्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे जो अध्यक्षांच्या अधिकाराला कंटिन्युअस चॅलेंज केला जातो त्यामध्ये हे रूल्स ऑफ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अप्रूव्ड बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ते रूल असं म्हणतं तर प्रेसिडेंट विल हॅव पॉवर्स टू सस्पेंड और डिसमिस एनी पार्टी कमिटी or expel any member, office bearer of the party or members of the legislature म्हणजे लोकसभेचे खासदार किंवा विधानसभेचा आमदार याला कोणालाही पक्षाच्या बाहेर काढण्याचा अधिकार जर हे लक्षात आलं की त्याच्या काही कारवायांमुळे पक्षाचं प्रचंड नुकसान होत आहे तर तो अधिकार अध्यक्षांना आहे आणि अध्यक्षांचा तो वापरलेला अधिकाराचं शिक्कामोर्तब हे वर्किंग कमिटीमध्ये नेऊन करता येते त्याच्यामुळे अध्यक्षांना कोणालाही पक्षाच्या बाहेर काढण्याचा निर्णायक अधिकार आहे आणि त्याचं शिक्कामोर्तब वर्किंग कमिटीकडनं होऊ शकतं काय ते झालेलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा हा की ते कायम सांगत असतात की मीच नेमणूक केली आहे मीच नेमणूक केली आहे मीच नेमणूक केली आहे आमचं कुठेही म्हणणं नाही की त्यांनी नेमणूक केलेली नाही आमच्याकडे पत्र आहेत त्यांनी नेमणूक केल्याची पण जेव्हा त्यांनी नेमणूक केली आहे त्या नेमणुकीच्या पहिल्या पत्रात ते काय म्हणतात अटॅच्ड हिअर प्लीज फाइंड लिस्ट ऑफ नॅशनल ऑफिस बेअरर्स नॅशनल सेक्रेटरीज स्पोक्स पर्सन्स वर्किंग कमिटी मेंबर्स इंक्लुडिंग परमनंट इन्व्हायटीज टू वर्किंग कमिटी state and UT presidents, conveners, frontal organization, departments, observers, coordinators, allocation of work to national general secretaries, NCP decision of which have been taken during the national convention held on 10-11 September 2022 in Medley, which has been duly approved by the national president, Nationalist Congress Party. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी नावं जाहीर केली आणि त्याच्यात जे शरद पवार यांनी नेमले त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे तुम्हाला जो सह्यांचा अधिकार दिला तो कोणी दिला तर शरद पवार साहेबांनी दिला मग शरद पवार साहेबांचे अधिकार तुम्ही अमान्य करता असं कसं काय होऊ शकतं तुम्ही बोलता बोलता बोलून गेले की आम्ही अनिल पिटलांची आज परत नेमणूक केली आहे तर पक्षच तुमचा आहे सगळंच तुमचं आहे तर मग त्यांची फेरनिवडणूक करता कशाला आणि नॅशनल इलेक्शन अथॉरिटी पक्षाची राष्ट्रीय निवडणूक समिती आहे त्याला न सांगता तुम्ही पक्षाध्यक्षाची निवडणूक करूच कशी शकता ते सगळं आम्ही नाही म्हणत आहे ते सगळे 2 पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे ते आम्ही नाही म्हणत असे पुस्तक आहेत लहान लहान पण ती फक्त त्याच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळं स्पष्टीकरण ऑलरेडी झालेलं आहे आता त्यांचंच पत्र आहे त्यांनीच प्रफुल्ल पटेल साहेबांचं आहे हे बघा सही बघा In the National Convention of Nationalist Congress Party held on 10-11 September 2022, Shri Sharad Pawar was elected unanimously as the National President of NCP. He was then authorized to announce the name of national office bearers of the party along with working committee members, permanent invitees, etc., etc., etc.
हे कोणी लिहिलंय? हे स्वतः पत्र कोणाची सही आहे? पंधरा सप्टेंबर 2022 हे पत्र आहे. मग शरद पवार साहेबांना काहीच अधिकार नव्हते किंवा अधिकार नाहीत असं तुमचं म्हणणं आहे, तर मग तुम्ही कुठल्या अधिकारात नेमणूक केल्या? कारण जर त्यांना अधिकार नाही तर तुम्हालाही अधिकार नाही. तर तुमची नेमणूकच त्यांच्या अधिकारात नाही ना. नंतर तुम्ही ते त्यातलं सर्वात महत्वाचं जे महाराष्ट्राला आणि सगळ्यांना समजून घ्यायचं ते आहे की अँटी डिफेक्शन लॉ का किंवा संविधानला मानणाऱ्या आणि संसदेमध्ये काम करणाऱ्या आणि खूप एनजीओजला लक्षात आलं की पक्षांतराचा वापर करून सत्तेमध्ये मोठी हेराफेरी होते, तेव्हा ह्याच्यावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे. म्हणून 1985 साली 52वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यातनं 10वे शेड्यूल जन्माला आलं. 10वं शेड्यूल जेव्हा जन्माला आलं तेव्हा त्याच्या 3rd पॅरेग्राफ मध्ये स्प्लिट परमिसिबल. पण जेव्हा त्यांच्या नंतर लक्षात आलं की हे सुद्धा जरा जास्त धोकादायक आहे, तेव्हा माझ्या अंदाजाने 2002 का 1992-93 साली त्यांनी 3रा पॅरेग्राफ गाळून टाकला आणि स्प्लिट बंदच करून टाकला. स्प्लिट इज नॉट परमिसिबल ॲज पर टेन्शन. द ओनली अल्टरनेटिव्ह इज टू मर्ज. तुम्हाला जाऊन मर्ज करायचंय कुठल्या तरी पार्टी. तुम्ही स्वतःच असं हे मी का सांगतो, हे जे जजमेंट वाचत होते त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे टू होल्ड दॅट इट इज द लेजिस्लेचर पार्टी विच अपॉइंट्स द व्हिप. म्हणजे पॉलिटिकल लेजिस्लेचर पार्टी आता जे 40 सदस्य आहेत ते व्हिप अपॉइंट करू शकतात असं जर ठरवलं तर ती आईची आणि मुलाची नाळ असते, ज्याला त्यांनी umbilical cord which connects a member to the house and the political party असं म्हटलं. It would mean that legislator could rely on the political party for the purpose of setting them for elections. म्हणजे वापर फक्त पक्षाचा हा इलेक्शनचा एबी फॉर्म मिळवण्याकरता, इलेक्शनचा फंड मिळवण्याकरता, त्या नॅशनल किंवा त्या नेतृत्वाचं वलय त्याचा वापर करण्याकरता आणि नंतर प्रॉमिसेस पॉलिसीज असं सगळं घेऊन निवडून यायचं पक्षाच्या चिन्हावर. आणि अचानक एक दिवशी सांगायचं त्या पक्षाचा आमचा काय तर संबंध नाही, आता आम्ही चाललो दुसरीकडे. त्याच्यावरती हिज लॉर्डशिप चंद्रचूड म्हणतात, this is not the system of governance that is envisaged by the constitution. In fact, the 10th schedule guards against precisely this outcome. हे 10वं शेड्यूल हे नेमकं कशासाठी आहे तर हे सगळं रोखण्यासाठी. तेव्हा इंटरप्रिटेशन ऑफ लॉ हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे की कोणीही आपल्या म्हणजे आता हा टेबल आडवा आहे का उभा आहे ते तुम्ही ठरवाल तसं आहे ना, पण शेवटी एक कोणीतरी माणूस असतो जो ठरवतो हे आडवा आहे का उभा आहे. तसं मुख्य न्यायमूर्ती साहेब चंद्रचूड साहेब यांनी तिथे डिसिजन दिला की तुम्हाला आईची नाळ तोडून बाहेर जाता येणार नाही.
एक दिवशी उठाल आणि म्हणाल की आम्हाला काही घेणं देणंच नाही, तर तसं चालणार नाही. जर तुमच्याकडे 2/3 लोक आहेत तर मग मर्ज करा. तुम्हाला भाजपचे दरवाजे उघडे आहेत. आणि 30 तारखेला तुम्ही मीटिंग घेतली असे म्हणता. 30 तारखेला कोण कोण कुठे कुठे होते हे तरी लक्षात ठेवा. 30 तारखेला तुम्ही मीटिंग घेतली, तुम्ही कोणाला तरी अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आणि 3 तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही सगळ्यांनी एका किती पार्टीमध्ये त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स होती त्याला मी किती पार्टी नाव होती की तू अध्यक्ष, मी प्राईम मिनिस्टर, तू डेप्युटी प्राईम मिनिस्टर, तू फॉरेन मिनिस्टर, तू रेव्हेन्यू मिनिस्टर, जरा टाळ्या वाजवा, पेढे खा, संपादन. इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंटला काही रूल्स आहेत, काही इलेक्शन क्लिअर करावे लागतात, त्याला काही दिवस दिलेले आहेत, किती दिवसांनी फॉर्म भरायचा, किती दिवसांनी ते सगळं करायचं, ते सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे त्या रूल्स मध्ये. तुम्ही कधी जाहीर केली बरं अध्यक्षपदाची निवडणूक? रात्री 9 वाजता. इलेक्शन कधी घेतले? रात्री बैठक कधी घेतली? रात्री 1 वाजता. आणि मग इलेक्शन कमिशनला कळवलं कधी? 5 तारखेला. एवढा उशीर का लागला हो तुम्हाला 5 तारखेला? हे आम्ही नाही बोलत, कागदपत्र बोलतात. Ajit Pawar was appointed national president in June 30 after the swearing in. Praful Patel and others were saying that Sharad Pawar is the national president in the PC. If Ajit Pawar became president on June 30, why did he wait till July 5th? हे मी तुम्हाला आधीच विचारलं. तेव्हा परत एकदा मागच्या पत्रकार परिषदेसाठी ही सुद्धा पत्रकार परिषद ही गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत आली. जर तुमच्याकडे सगळंच आहे तर मग डिक्लेरेशन मागता कशाला काय? आम्ही नाही ना गेलो इलेक्शन कमिशनकडे, कारण आमच्या अध्यक्षांकडे पॉवर होती. शरद पवार हेच आमचे अध्यक्ष आहेत, त्यांना राष्ट्रीय मान्यता आहे, त्यांना इलेक्शन कमिशनची मान्यता आहे आणि ती योग्य पद्धतीने तुमच्या सहीने घेतली. मुख्य म्हणजे सगळ्या पत्रव्यवहाराचा मालक कोण आहे आणि ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते. मग तुम्ही नाकारता काही पत्र तुमची राहिली आहे, तुम्हीच केलेल्या नाही का, तुम्हीच नाकारता का? मग एवढं सांगा तुम्हाला निवडणुका करण्याचा अधिकार दिला कोणी? किंवा महाराष्ट्र अत्यंत हुशार, ज्या राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला, मोठे झाले, वाढले, संस्कार दिले, ज्यांनी या देशाला संविधान दिलं, त्यांची ही भूमी, या भूमीतली माती न्याय शिकवते. तेव्हा संविधानाच्या उलट्या पालट्या पानं करत असताना कमीत कमी त्याचे शब्दार्थ बदलणार नाही एवढी तरी काळजी घ्या. और सरकार हिंदी में फिट कीजिए. 30 तारखेची जी बदली मीटिंग आहे त्याला तुम्ही चॅलेंज करणार आहात का? आमचं कॅबिनेट दाखल आहे. हो, पण त्या व्यतिरिक्त वी आर वेटिंग फॉर द नोटिसेस. पण त्या सगळ्या विषयामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही जी व्हर्च्युअल मीटिंग घेतली त्या प्रत्यक्ष फिजिकल ते त्यांना तिथे सांगावं लागेल ना, तुमची मीटिंग झाली कशी, त्याचे पुरावे द्यावे लागतील. आता आम्ही काल बैठक घेतली तर आमच्याकडे 23 राज्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. वर्किंग कमिटीची बैठक घेतली तर 9 आधीच्या समितीतले 9 जण उपस्थित होते, जागेवर होते. आणि वयोमानाचा विचार केला तर शरद पवार दुसऱ्या नंबरवर होते साहेब.
त्याच्यात एक पितांबर मास्टर नावाचा आमचे पदाधिकारी आहेत. मी जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, म्हणजे जन्मापासून, तेव्हापासून तो माणूस ऑफिस बघायचा. ते ऑफिसमध्येच राहायचे, ऑफिस बघायचे. आणि त्यांच्या मुलांनी पाच सांगितलं नाही की मी रिटायर व्हा. How do you come Pitambar Master? I just flew. I just came from Trivandrum, landed in Delhi, and I came to meet Mr. Pawar. तिथल्या कोणत्याही घरच्या माणसाने सांगितलं नाही तुम्ही घरीच बसा, आता जाऊ नका घराच्या बाहेर. ते म्हणाले दिस इज माय लाईफ अँड डेथ. I felt so nice when I came here. ऑफिस दिखा, चायवाला दिखा. आणि आम्ही दिवस घालवलेत त्यांच्याबरोबर. त्या ऑफिसमध्ये बसून ते पितांबर मास्टरचं किती वेळा लेक्चर ऐकल्या. एक एक पेपर जपून ठेवणारा माणूस. काल मिटिंगला उपस्थित होता ना. ही पद्धत आहे वर्किंग कमिटीची मिटिंग घेण्याची. आणि दोघंही त्या मिटिंगला 4 तास बसले होते, जेव्हा 80 वर्षाचे 82 वर्षाचे श्रीनिवास पाटील पण समोर उभे होते, बसले होते. आणि श्रीनिवास पाटलांचा पोरगा दरवाजाच्या बाहेर उभा होता. 75 वर्षाचे सिराज मयंदी पण बसले होते. तेव्हा आम्ही नेहमी म्हणतो, एज इज जस्ट अ नंबर, व्हॉट मॅटर्स इज स्पिरिट. मतलब हिंदी में थोड़ा बता दिया, जयंत पाटिल जी ने प्रफुल्ल पाटिल जी ने प्रेस कॉन्फ्रेंस किया, उसमें इंडायरेक्टली आपका नाम तो नहीं लिया, लेकिन 5 जजों की जजमेंट को लेकर जिस तरह से आप पिछले कुछ महीनों से पूरे महाराष्ट्र तो मैंने वही बोला ना कि मला माहिती होतं मी बोलणार. त्यांचा जन्म मऊ मध्ये झाला. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे मऊ मध्ये मुस्लिममध्ये काम करत होते, मऊ मध्ये काम करत होते. मला माझा इतिहास थोडा पक्का, एकदम पक्का असतो. पण त्यांचा जन्म जरी तिथे झाला असता, त्यांचं रक्ताचं नातं महाराष्ट्रात. मला माहिती होतं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा. आणि मला हे पण माहिती होतं जन्म कुठे झाला आणि रामजी आंबेडकर तिथे काय करत होते, हा याचा पण इतिहास. आपका नाम तो नहीं लिया गया, लेकिन जिस तरह से सुप्रीम कोर्ट की जजमेंट को आप मुंबई से पूरे महाराष्ट्र को बताने की कोशिश कर रहे हैं, हम तो वो हक से बता रहे हैं ना, क्योंकि यही जजमेंट है. मैं आज नहीं बोल रहा हूँ, देखो ये सब होने के बाद मैं जजमेंट नहीं बोल रहा हूँ. जिस दिन ये जजमेंट आया उस दिन मैंने कहा था कि सुप्रीम कोर्ट ने भारत की गणतंत्र को बचाने के लिए एक बाइबल बना दिया है. ये बाइबल के इस पे जाएंगे तो कोई भी संविधान के ऊपर अनाचार अत्याचार करके राजनीति में अपने तरीके से काम नहीं कर सकते. राजनीति में जब तुम राजकीय पक्ष से चुनाव लड़ते हो, तब एक दिन तुम उठ के ये नहीं बोल सकते मेरा क्या सब. तुमने उस पार्टी का सिंबल यूज किया, उसका नाम यूज किया, वो तुम्हारी माँ बन जाती है. ऐसा संविधान, ऐसा उन्होंने रिजल्ट में कहा है. माँ का एक ऐसा जो क्या बोलते उसे, नाभी, वो नाभी है पार्टी और तुम. वो तुम ऐसे तोड़ के भाग नहीं जा सकते. ऐसा मैंने किया था. ऐसा सर्वोच्च न्यायालय के सबसे बड़े न्यायाधीश लॉर्डशिप चंद्रचूड़ जी. अगर इनके हाथ में सब कुछ था तो अनिल पाटिल को फिर से एक बार रिपॉइंट करने की क्या जरूरत थी. किसके नेतृत्व में ये सब इलेक्शंस हुए? आपने किस किस को बताया इलेक्शन है? क्योंकि सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी नाम की एक कमिटी है संविधान के तहत, जिसको बताना पड़ता है. फिर इलेक्शन का प्रोसेस जाहिर होता है और उसके बाद में इलेक्शन होते हैं. तो आपने ये सब कब किया? आप जितने भी मेंबर हैं, शायद आर्टिकल 20 इलेक्शन टू द प्रेसिडेंट, द चेयरमैन ऑफ द सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी विल बी एक्स ऑफिशियल रिटर्निंग ऑफिसर फॉर द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट.
चुनाव आयोग के सम्मति बिना ये सरकार सोच लेके जो कल परसों विधानसभा के चुनाव ले लेते हैं खत्म करो और बोलेंगे कि आज क्या तारीख है 7 तारीख है, अगले 7 को अगस्त को विधानसभा महाराष्ट्र के चुनाव हो जाएंगे। ऐसा होगा क्या? अपने मर्जी के मुताबिक नहीं चलता है। और आप जिस अधिकार से बोल रहे हो कि इसकी ने मैंने अपॉइंट किया था, मैंने अपॉइंट किया था, मैंने ये अपॉइंट किया था, ये अपॉइंट करने का अधिकार आपको किसने दिया था? ये अपॉइंट करने का अधिकार आपको शरद पवार जी ने दिया था, जो आप ही कहते हैं ये खत्म। ये उनकी ही सिग्नेचर है, प्रफुल्ल पटेल। और आप ही ने उन्होंने दिए हुए अधिकार में ये सब कहा है और उसमें एक कहा है in the National Convention of Nationalist Congress Party held on 10th-11th September 2022, शरद पवार जी को सबकी चाहत और इच्छा से नेशनल प्रेसिडेंट चुने गए हैं और हमको ऑथोराइज करते हैं कि वो पूरे जैसे मंत्रिमंडल का ये चयन करने का अधिकार चीफ मिनिस्टर को मिलता है, वैसे आप आपके ऑफिस बेयरर्स को अपॉइंट कर सकते हो। क्या आपका है? ये मैं नहीं लिखा रहा हूं ना, ये सिग्नेचर किसकी है? मेरी भी। तो आप कौन से अधिकार से ये बोल सकते हो कि शरद पवार जी को अधिकार ही नहीं है? जब आप सुप्रीम कोर्ट का इतना बढ़िया उसका समालोचन कर रहे हो तो 1 से 40 पन्ने पढ़ोगे तो आपकी समझ में आएगा कि सर्वोच्च न्यायालय इस बात से नाराज है कि जो कुछ हो रहा है वो गलत हो रहा है। इसलिए सर्वोच्च न्यायालय ने कहा कि पॉलिटिकल के पार्टी के अथॉराइजेशन के बगैर तुम विप नहीं अपॉइंट कर सकते और इसलिए भरत मुगावलों को उन्होंने निकाला। फिर बाद में उन्होंने ये भी कहा द डिसीजन यानी जो निर्णय स्पीकर ने गठनेता का चुनाव करते समय लिया है वो इनवैलिड है। क्यों? क्योंकि वो पॉलिटिकल पार्टी की तरफ से नहीं आया है। पॉलिटिकल पार्टी की तरफ से आया किसका है? अजय चौधरी का। हम अजय चौधरी के लेटर को मान्यता देते हैं। तो उसके ऊपर भी 40 लोगों की सिग्नेचर्स थे ना, थे कि नहीं थे? तो 40 सिग्नेचर के लेटर को उन्होंने चुने हुए आदमी को जब इसी जजमेंट में सर्वोच्च न्यायालय के इसी जजमेंट में 5 जन का कॉन्स्टिट्यूशनल बेंच नकार देता है तो आप उसका स्वीकार क्यों नहीं करते? उसी बात तो वही है ना। आप कहते हैं ना कि हमने 40 का सिग्नेचर का दे दिया है, वैसे आपके पास कितने हैं आपको भी मालूम है और हमारे पास कितने आपको भी मालूम है। तो हमारी माझी कोणावरच व्यक्तिगत टीका नसते। माझं काम माझ्या पक्षाला, माझ्या पक्षाच्या अध्यक्षांना आणि माझ्या पक्षाची प्रतिमा मलिन करून पाहणाऱ्यांपासून माझ्या पक्षाला वाचवण्याचं माझं काम आहे। त्यात माझा कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नाही। मी व्यक्तिगत कोणाविरुद्ध बोलत नाही, पण लोकांनी हिचं फार व्यक्तिगत घेतलेलं आहे। माझी लढाई कोणाविरुद्ध नाही, माझी लढाई संविधानासाठी असते। माझी लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात निर्माण झालेलं लोकशाही या भारतात टिकावी ह्याच्यासाठी असते आणि म्हणून हे सगळं त्याचा कोणीही व्यक्तिगत राग मनात ठेवू। दिल्ली में जो कल आप लोग की बैठक हुई, आशा की बैठक हुई, इसमें कई राज्यों के प्रतिनिधि आए थे, उसको लेकर भी प्रतिनिधि ने कहा कि वो बैठक
कोई अगर कुछ नहीं कहेंगे, लेकिन वो बैठक पूरी तरह से पार्टी की लीगल बैठक हुई थी। ऐसे कहने वाले वो कौन होते हैं? जब संविधान में वो लिखा है तो वो कर सकते हो, और अगर वो लोग वहां पे आए हैं तो आप कैसे कह सकते हो नहीं ले सकते हैं? अध्यक्ष के अधिकार में है राष्ट्रीय कार्य समिति को बुलाना, अध्यक्ष के अधिकार में है एक्सटेंडेड वर्किंग कमेटी को बुलाना। ये किस अधिकार से कह रहे थे सर? तो वो लीगल हाँ? वो कह रहे थे कि जो राष्ट्रवादी का जो संविधान है वो संविधान ही पूरी तरह से गलत है। हाँ, और हाँ। हमारी तरफ से प्रेसिडेंट जो है वो वो अजित सही पवार है। वो सही और आप लोग नहीं, 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 बराबर है। उनका कहना है कि संविधान गलत है। एनसीपी। आप लोग NCP का बना हाँ? कब उनको समझ में आया ये संविधान गलत है? पार्टी छोड़ दी। हाँ? इस संविधान के तहत आज तक इस पार्टी में जितनी उपयुक्तता उनको मिली उसके कारण मिली, इस पार्टी के कारण मिली। इस पार्टी के जो उम्मीदवार थे, इस पार्टी ने अपॉइंट किया हुआ व्यक्ति यहाँ के विधायकों को लागू होता था, फिर वो आपको वोटिंग करते थे, फिर वो आप एमपी बन के दिल्ली जाते थे, और फिर शरद पवार आपको लेके जाके मिनिस्ट्री में बिठाते थे। तो अगर ये संविधान गलत था तो फिर ये कैसा हुआ? ये किसी के ऊपर वैयक्तिक टिप्पणी ये नहीं है, आरोप नहीं है। मैं हर आदमी की माफी चाहता हूं, पर मेरा ये काम है ना, अगर कोई झूठ सामने आ रहा है तो पूरे महाराष्ट्र को सच बताना मेरा काम है। तुम्हाला सगळं मिळालं, पक्षाने दिलं, तो पक्ष कोणी उभा केला? ते पक्षाचे आमदार कोणामुळे निवडून आले? उन्हा पावसात कोण फिरलं? महाराष्ट्राचं कोणाचं वलय आहे महाराष्ट्रामध्ये? 70 सालापासून 65, 70, 65, 70 आमदार जे निवडून आणतात त्याचं नाव एकच आहे, शरद पवार. आणि आता तुम्हाला कळतं की शरद पवारांना संविधानात समजत नाही, त्यांचं संविधानच चुकीचं आहे. ईसीआयनी पास केलेलं संविधान चुकीचं आहे असं म्हणणे म्हणजे इलेक्शन कमिशनचा अपमान आहे. आणि आमचा पूर्ण विश्वास इलेक्शन कमिशन, तुम्ही गेल्या इलेक्शन कमिशन मध्ये आमचं केवेट आहे. आम्ही वाट बघतोय की तुम्ही 5 तारखेला दिले, 30ला मीटिंग घेतली, 5ला पत्र दिलं. आम्ही वाट बघतोय की 5 तारखेला तुम्ही दिलेल्या पत्राचा वरती उत्तर द्या असं इलेक्शन कमिशन कधी सांगणार. आम्ही त्याची वाट बघतो. और सब ये सवाल है कि तारीखों को लेकर के आप लोग को कोई शंका है? जिस तरह 30 तारीख को बैठक होती है दिल्ली में, उसके बाद उसी को दिन देखो, हमारे दिल में कोई शंका नहीं. जिस तरह से वो कह रहे हैं कि हमने इसी दिन पत्र भी दिया, इसी दिन बैठक भी की, उसी दिन नहीं, वो जो कहते हैं, देखो ऐसा है ना, खाता ना वही, सेठ गई वही से, ऐसे भारत में कहा जाता है. मेरे को उसके ऊपर कोई आर्ग्यूमेंट ही नहीं. मेरे आंख के सामने जो सच दिखता है वो मैं कहता हूं. मुझे किसी से कुछ लेना देना. फिर वो गुस्सा हो जाते हैं वहां पे. पर जब हमारे पार्टी के बारे में और हमारे खास करके पार्टी अध्यक्ष को गलत बताने की जब कोशिश होगी तब तक मैं खड़ा रहूंगा, क्योंकि उनके जिंदगी में जहां तक मैं समझता हूं वो कभी कानून के खिलाफ कोई काम नहीं करते. सर हाच सुद्धा मराठीमध्ये 30 जून को अजित पवार जी को उन्होंने प्रेसिडेंट, और आपके पास ही वीडियो होगा, 3 जुलाई को अजित पवार साहब को पूछा कि प्रेसिडेंट कौन है आपकी पार्टी का, तो वो बोले शरद पवार. ऐसा काय को पूछ रहे आप? पागल हो क्या पूछने के लिए? शरद पवार जी. आप लोग भूल गए क्या सर? आप लोग भूल गए क्या? तो हम नहीं कहते, देखो ऐसा ऊपर वाला है ना, वो आपके मुंह से निकाल लेते हैं.
और होता क्या है, एक झूठ बात करो तो फिर 10 झूठ डालने पड़ते उसके ऊपर दबाने के लिए, और फिर उसमें से एक सच बाहर आए। और तो सवाल था कि 10 अगस्त तक जो सुप्रीम कोर्ट का जो पूरा डिसीजन था 90 दिन की जो मोहलत की डिस्क्वालिफिकेशन का मामला सुनने को था, ऐसा लगता है कि उस चीज को ध्यान में रख के सारी एक्टिविटी हो रही है। क्या 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 डिस्क्वालिफिकेशन का जो सिंधे ग्रुप के 15 से 16 विधायकों का तो मामला ऐसा है, मेरे ख्याल से ये जो पिटीशन है इसके बारे में शिवसेना ने जो मांग की है वो अगले हफ्ते में सुनवाई के लिए आ जाएगी। ये इस जुलाई में ये अगला हफ्ता है। आज तारीख क्या है? 15 तारीख तक उसका हियरिंग हो जाएगा, और मेरे ख्याल से उनको 3 हफ्ते देंगे कि 3 हफ्ते में आप अपना निर्णय ले लो। आपको मैं याद दिलाता हूँ केशाम के जजमेंट में, जो केशाम का जजमेंट में पहले दिन पढ़ रहा था, जब ये बोल रहे थे कि अगर सुप्रीम कोर्ट में 9 महीने लिए तो हम काय के लिए इतने जल्दी देंगे, तब मैंने कहा था कि सुप्रीम कोर्ट ने रीजनेबल पीरियड ऑफ टाइम का मतलब सुना दिया है 90 डेज, और तब मैंने ये भी कहा था कि ये 90 डेज केशाम को नहीं लिए थे। जो जजमेंट है वो जजमेंट जिसके मामले में था उसको कहा था तेरे को सिर्फ 4 हफ्ते, तेरे को 90 दिन नहीं मिलेंगे, तो अगर तूने गुनाह किया है और तू विधानसभा में बैठता है तो वो संविधान का अपमान है। और उन्होंने तभी स्पीकर से भी कहा था कि अगर कोई अब पार्टी के खिलाफ काम करता है, अपात्र होता है, इसका मतलब संविधान से खेलता है, तो उसको संविधान भवन के अंदर यानी संसद भवन के अंदर बैठने से रोकना चाहिए, और वो आपका काम है। और इसीलिए उसी जजमेंट में कहा है कि आप ट्राइब्यूनल हो। ट्राइब्यूनल का मतलब आप भी एक जज हो, और जज जब ड्रेस डाल के बैठता है तब ऐसा कहा जाता है कि उसके अंदर का आदमी बदल जाता है, उसका दिल न्याय प्रक्रिया से भर जाता है और वह न्याय करेगी। ऐसा किताबों में लिखा है। जज का मतलब जो बता वो जो रोब जिसको बोलते हैं वॉर्डरोब, जो ऐसा पहन के आते हैं, उसका मतलब क्या बताया है कि उस इंसान का पूरा अंदर का रूप ही बदल जाता है। हम इसी उम्मीद के आस पर बैठे हैं कि होगा इस महाराष्ट्र में। झालं सांगतो. मराठी प्रफुल्ल पटेल म्हणाले की संविधानावर मराठी. आमचं राष्ट्रवादी पार्टीचं पूर्ण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर फ्रॉड आहे असा शब्द त्यांनी मला वाटतं की त्या फ्रॉड स्ट्रक्चरच्या आधारावरती तुम्ही 10 वर्ष मिनिस्टर होता, म्हणजे याचा अर्थ अध्यक्ष फ्रॉड कॉन्स्टिट्यूशनवर काम करतो. हे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पक्ष निर्माण झाला तेव्हा त्याला संचिता मानून मान्यता दिली. तर 5 वर्षांनी हे संविधान बदललं गेलं आहे. म्हणजे पक्ष ताब्यात घेण्याचा आता वेळ आली आहे समजूया. तेव्हा पक्षच नालायक आहे, हे खोटारडे आहे, हे फ्रॉड आहे, परंतु मजल नका. पण त्यांचं असंही म्हणणं की 23-25 वर्ष झालं आमच्या पक्षात कधीच अंतर्गत निवडणुका झाल्या नाही. पण त्याचा फायदा तुम्ही पण घेतलात ना. कधीतरी आयुष्यात असं म्हटलं का मी नाही होणार व्हाईस प्रेसिडेंट, मी नाही होणार जनरल सेक्रेटरी, मला नको ट्रेजररशिप, मला नको सह्यांचा अधिकार, तो तर शरद पवारांकडनं तुम्ही मागून घ्यायचे. हा माझा व्यक्तिगत त्यांच्यावर आरोप नाही आहे, पण जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशन फ्रॉड आहे म्हणता तेव्हा बोट शरद पवारांकडे दाखवता. आणि मग आम्ही शरद पवारांना डिफेंड करायचं की नाही प्रश्न उभा राहतो. आणि माझं मन मला सांगतं मेलाच तरी चालेल डिफेंड कर, म्हणून शरद पवारांनी डिफेंड करायला आम्ही सगळी करून करून बसतो. आमच्या मागे काही सत्ता नाही, आम्ही कोणी सत्तेचे भागीदार नाही. आम्ही रस्त्यावरून इथपर्यंत. पण संविधान फ्रॉड आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन फ्रॉड आहे. इथपर्यंत सगळ्यापर्यंत तुमची मदत जाते.
म्हणजे हे किती मोठा ठपका आपण शरद पवारांवर मानतो आहोत याचा विचार करता की ज्या माणसाने आयुष्यभर या देशातली लोकशाही आणि या देशातलं संविधान वाचावं म्हणून प्रयत्न केला, त्याच्यावरती असा आरोप करताना आपलं मन जराही खात नाही. तुम्हाला काय वाटतं जे म्हणतात की पक्षाचं संविधान ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर फ्रॉड आहे, तेच पक्ष आणि चिन्हावरती दावा करतात, एके बाजूला पक्षाला नाव असं माझं असं आहे, तेच आहे. कसं आहे की खोटं बोलावं लागलं ना की वेगवेगळ्या दगडांवरून उड्या मारावं लागतात आणि मग एका दगडावरचा पाय पटकन खाली जावं लागतं, पकडणार मग परत उचलून ठेवा. त्यांच्या दोन्ही प्रेस कॉन्फरन्सेसला मी उत्तर दिली, त्याच्यानंतर ते माझ्या प्रेस कॉन्फरन्सला परत उत्तर देऊ शकत नाही. और साहब ऐसा लगता है जैसा भी आप कह रहे थे कि चुनाव आयोग हो या पूरे देश में हो, अभी तक सब लोग एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष के तौर पे शरद पवार को ही जानते हैं. तो जिस तरह जानते से हम नहीं जानते, मतलब जानते हैं मैं मेरी बात छोड़ दो, इस देश का हर नागरिक जानता है कि नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी का संविधानिक तरीके से चुना हुआ अध्यक्ष माननीय शरद पवार जी है. उसी को लेकर प्रफुल्ल पटेल जी जिस तरह से बयान दे रहे हैं कि हमें इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया में विधानसभा स्पीकर पे लेकर जो उनके पास इलाके का समर्थन है, उस पर हम लोग मजबूत खड़े हैं और हम ही राष्ट्रवादी पार्टी है, चुनाव चिन्ह भी दावा कर रहे हैं. सब अरे आप ही कहते हैं कि उनका कॉन्स्टिट्यूशन ही फ्रॉड है, तो इसका मतलब इलेक्शन कमीशन भी फ्रॉड है, इसका मतलब चुने हुए आमदार भी फ्रॉड है. लगता है उनको मुंह की खानी पड़ेगी लगता है चुनाव आयोग के पास. नहीं, वो मेरे मुझे बात नहीं करती. जब आदमी किसी को चोर बोलता है तो फिर उसकी व्याख्या, उसका संदर्भ सब देना पड़ता है ना. दोनों चीजें पेश कर रही है. सर एक वेगळा प्रश्न आहे. नीलम गोरे यांनी आता शिवसेनेमध्ये त्यांचा माझा ह्या विषयाशिवाय दुसरा पत्रकार परिषद घेण्याचा काही उद्देश नव्हता. आम्ही सर प्रफुल्ल पटेल असंही म्हणाले की शरद पवार यांना काढायचा आम्हाला काढायचा शरद पवार यांना अधिकार नाही. कोण म्हणे? प्रफुल्ल पाटील बोलले. प्रफुल्ल पाटील हा? तुम्ही किती वेळ होता त्या पत्रकार प्रफुल्ल पाटील सर तुम्ही किती वेळ होता त्या पत्रकार परिषदेत? सॉरी पाटील सॉरी सर तुम्ही किती वेळ होता त्या पत्रकार परिषदेत? नाही सर आता आले का आधीपासून होता? नाही आता आता आला. सर 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 एवढा सर, एवढा. सर शेवटचा प्रश्न. एकीकडे कायदेशीर दावे केले जातात, दुसरीकडे शक्तीप्रश्न देखील होत आहे. आज हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यात त्यांचं शक्तीप्रश्न पाहायला मिळालं. उद्या शरद पवार साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. उद्या देखील छगन भुजबळ यांचा नाशिक दौऱ्यामध्ये शक्तीप्रश्न आहे. कसं वाटतं एकंदरीत सगळ्याकडे? त्याचा काही संबंध नाही. आमचा पहिले आहे, आमचा दौरा आहे. आमचा दौरा आमचा चालू आहे. कोण आहे तर कोण नाही त्याच्यावरती दौरा नाही ना शरद पवार आमच्यासाठी. हां सर. मी लगेच उठणार. Yes. The president will have powers to suspend or dismiss any party committee or expel any member, office bearer of the party or members of the legislature. Legislature म्हणजे विधिमंडळ, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. कुठेही कोण अध्यक्षाला ते अधिकार आहे. आणि हे त्याच्या लक्षात आलं की हा माणूस हा पक्षविरोधी कारवाया करतो आहे, तर ते लगेच काढू शकतात आणि वर्किंग कमिटीमध्ये जाऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकतात. काल वर्किंग कमिटी झालेली आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. हेच त्या अध्यक्षांचे अमर्याद अधिकार आहे. और तब आपको पहले इस बात का अनुभव में आई था कि इस तरह की चीजें होने वाली है? हा? आपको आभास था कि इस तरह की चीजें हो सकती है? पिछले 4-5 महीने से भनक लग रही थी. तो उन्होंने अभी पत्रकार परिषद की, मैं थोड़ा बहुत पढ़ते रहता हूँ, जैसे ही मैं देखा कि ये सब झूठ है. 30 तारीख का इवेंट हुआ, उस दिन सुप्रिया ताई भी 3 बार अंदर गई, बाहर आई, हम लोग भी खड़े थे बाहर वहाँ पे. मेरे को नहीं मालूम, मैं तब घर में सोया हुआ था. सर शेवटचा प्रश्न. जसं शिवसेना फुटली होती तेव्हा ते म्हणायचे की आमच्या मागे महाशक्तीचा हात आहे. अजूनपर्यंत राष्ट्रवादीच्या गटाने अशी कोणती कमिटी दिली नाही आहे. तुम्हाला वाटतं का की प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या मागे सुद्धा ते काम होऊ शकत नाही. कारण का त्याच्यानंतर 40च्या 40 आमदार बाहेर निघून जातील. एकही आमदार थांबणार नाही. सर कळवा मुब्रामधून तुमच्या विरोधामध्ये नजीब मुल्ला लढाईची तयारी करतायत. कोणाला लोकशाहीमध्ये अधिकार